त्याचा चेक दिला, ते सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणि आता शेतकऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला असून थेट मदतीचे वितरण होणार आहे. सर्व बातम्या पाहण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तर चला पाहूया. पहिली सर्वात मोठी बातमी, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आले अखेर यश. सध्या जर पाहायला गेलं तर कापूस खरेदी केंद्र सुरू झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत आहे. खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता कापूस केंद्र सुरू. 100 एकर कांदा झाला नष्ट, तणनाशक फवारणीचा फटका. नुकसानीचे सत्र. आमदार डॉक्टर राहुल यांच्या अधिकाऱ्यांनी कारवाईच्या केल्या सूचना. सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान. अतिशय महत्त्वाचे अपडेट, राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाई होणार जमा. अखेर मुख्यमंत्री साहेबांची देखील आले आदेश. सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये कोणते जिल्हे आहेत, जिल्ह्यांची नावे देखील वाचून तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप सारे जर व्हिडिओ पाहतात मात्र शेवटपर्यंत न पाहिल्यामुळे पीक विमा नुकसान भरपाईची बातमी समजत नाहीये. सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये पहिल्या क्रमांकावरती समावेश असणारा जिल्हा वर्धा आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये 5,933 शेतकऱ्यांसाठी 10,84,00,000 रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे. अजून जिल्ह्यांचे अपडेट पाहणार आहोत. सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा देखील कमेंट करून नक्की कळवा. सोयाबीनला जळगाव या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त 4,892 रुपयांचा दर मिळत आहे. कमीत कमी दर या ठिकाणी त्याचप्रमाणे आहे. तसेच आवक या ठिकाणी 458 क्विंटल आली. ना विमा ना अनुदान, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा. त्यातली त्यात खरीप हंगामातील पिके गेली आहेत वाया. शेतकऱ्यांना विमा व अनुदानाची प्रतीक्षा आहे. आता काही ठिकाणी वाटप होणारे जिल्हे पुढे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचे अपडेट, लाभार्थी धास्तावले. सध्या स्थितीला 3,13,335 महिलांना आता लाभ मिळत आहे. त्यातली त्यात पडताळणीनंतर मदत बंद होणार असल्याची देखील माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात मिळते. शेतकरी मित्रांनो, धुळे येथून कमेंट आलेले आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी असं विचारले आहे की धुळे जिल्ह्यात धुळे तालुक्या येथील कोणत्या शेतकऱ्यांना कोणताही निधी व कोणताही लाभ मिळत नाहीये, त्याबाबतची बातमी दाखवा. लवकरात लवकर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी देखील आमच्या चॅनल मार्फत आम्ही मागणी करतो. सीड गोल्ड सोयाबीन व्हरायटी बाबत महत्त्वाची अपडेट. जिल्हा यवतमाळ, तालुका पुसद या ठिकाणी देखील शेतकऱ्यांनी घेतले भरघोस उत्पन्न. सध्या जर पाहायला गेलं तर 2024 मध्ये यशस्वी ठरलेली ही सीड गोल्ड व्हरायटी आहे. त्यातली त्यात बुडापासून शेंड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात शेंगा तसेच रोगाला जास्त बळी न पडणारी ही एकमेव सीड गोल्ड जात आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय महत्त्वाचे अपडेट, सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट समोर येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईची वाटप हे सुरू झालेले असून जिल्ह्यांची नावे देखील आलेली आहेत. तुम्हाला देखील आता बऱ्याच जिल्ह्यांची नावे मी सांगणार आहे. तुमचा देखील जिल्हा असू शकतो. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सोबत नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. सध्या जर पाहायला गेलं तर पहिल्या क्रमांकावरती जिल्हा आहे मदत मिळणारा, तो म्हणजे अमरावती. अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी 41,911 शेतकऱ्यांना मदत जर पाहायला गेलं तर 134,61,00,000 रुपयांचे वितरण होणार आहे. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे. तुमचा देखील जिल्हा व तालुका कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला मदत मिळालेली आहे का नाही ते देखील कमेंट करून नक्की कळू शकता. त्यातली त्यात अकोला जिल्हा आहे पुढील क्रमांकाचा. यादीतील अकोला जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी मदतीचे वितरण होणार असून 10 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. अजून जिल्ह्यांचे अपडेट पाहूया. बोगस विम्याचे पेक, 3,800 शेतकऱ्यांच्या नावावर विमा उचलण्याचा प्रयत्न. सरकारने आव्हान पण लाडक्या बहिणींकडून नो रिस्पॉन्स. सध्या जर पाहायला गेलं तर 3,800च्या नावावर विमा उचलण्याचा प्रयत्न होत होता. मात्र आता बोगस पीक विम्याचे प्रकरण हे उघडकीस आलेले आहे. सर्वाधिक घोटाळा हा बीड जिल्ह्यामध्ये झाल्याचं देखील चित्र आहे व कनेक्शन देखील बीड जिल्ह्यात. महत्त्वाचे अपडेट आहे, शेतकऱ्यांनी कमेंट केलेले आहे. सध्या जर पाहायला गेलं तर अनिल यांच्याकडून एक कमेंट आलेले आहे. अनिलजी यांनी सांगितलेलं आहे की नांदेड जिल्हा भोकरदन तालुका 5 वाजल्यापासून मदतीचे पैसे वाटप सुरू झालेले आहेत. अखेर नांदेड जिल्ह्यामध्ये खुशखबरच आलेली आहे. नांदेड जिल्ह्यातून असाल तर कमेंट करून देखील नक्की कळवा तुम्हाला मदत मिळत आहे का नाही. नांदेड जिल्ह्यात पैसे वाटप सुरू.
महत्त्वाचे अपडेट, शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करणार अजित पवार यांनी सांगितलेले आहे. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना जेवढी मदत लागेल तेवढी मदत करणार, पण अजित पवारांनी एक आव्हान केलेलं आहे, मदतीचा गैरफायदा देखील घेऊ नये, कारण की काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बोगसगिरी देखील पाहायला मिळत आहे. अशा प्रकारे अजित पवारजी यांनी हे स्पष्टीकरण केलेलं आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मदत तर करणार, मात्र कोणी गैरफायदा तर घेऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. अजित पवारजी यांचं अशा प्रकारे आश्वासन आहे. शेतकऱ्यांकरिता आगामी अर्थसंकल्पामध्ये शक्य तितकी मदत करण्यात येईल. अर्थसंकल्पात देखील शेतकऱ्यांना गुड न्यूज म्हणजे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पैसे रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता सध्या स्थितीला एक अंदाजानुसार अजितदादांकडून मिळते. महत्त्वाचे अपडेट आहे लाडक्या बहिणीसाठी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 3790 कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची अखेर मान्यता. सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचा लाभ आता खात्यात सुरू झालेला असून बहिणींच्या खात्यात रक्कम जानेवारीची जमा झालेली आहे. फेब्रुवारीच्या हप्त्याची आहे प्रतीक्षा. महत्त्वाचे अपडेट आहे केळी उत्पादकांसाठी. केळीला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त 1600 रुपयांचा बाजारभाव मिळत आहे. कमीत कमी दर 1200 रुपये, तर कमीत कमी या ठिकाणी दरामध्ये सुधारणा झालेली आहे. त्यातली त्यात आवक 39 क्विंटलपर्यंत आलेली होती. केळीच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे, काहीसा दिलासा. 12,000 शेतकऱ्यांना दिलासा. 15 कोटी रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेर झाले जमा. सध्या जर पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितजी पवार तसेच एकनाथजी शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत, यांच्याकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. 12,000 दूध उत्पादकांच्या खात्यात 15 कोटी रुपयांचे अनुदान थेट जमा. लाडकी बहीण योजना तिजोरीसाठी घातक, थेट लाभाच्या योजनेबाबत SBIचा गंभीर इशारा. योजनांवर 1.5 लाख कोटी रुपये झाले खर्च. सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजना तिजोरीसाठी घातक असल्याची माहिती मिळत आहे. थेट लाभाच्या योजनेबाबत SBIचा हा गंभीर इशारा लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी दिलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याकडून राज्यात 2 योजना नमो व PM किसान पाहायला मिळत आहेत. त्यातली त्यात आता 2.74 लाख शेतकऱ्यांना 19वा हप्ता मिळणार आहे. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा केले जाणार आहेत. PM किसान योजनेतून पुन्हा आता निकष लाभार्थी देखील कमी होणार आहेत. योजनेमध्ये तालुकानिहाय लाभार्थ पात्र यादी देखील आलेली आहे. यादी देखील तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या पुढे. त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे. व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 4,000 रुपये देखील जमा होणार आहेत. दोन्ही योजनेचे मिळून पैसे हे रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे मोठा दिलासा. शेतकऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच मिळण्याची शक्यता. अर्थसंकल्प आता जवळ येतोय. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार हा प्रश्न. मात्र 2025चा अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. यामध्ये मोठ्या योजना देखील प्रसिद्ध होण्याची शक्यता पाहायला मिळू शकते. सध्या जर पाहायला गेलं तर अर्थसंकल्पामध्ये चांगला दिलासा मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच पीक विम्याचे पैसे होणार जमा. शेतकऱ्यांना मिळणार आता लवकरच पीक विम्याचे अग्रिम पैसे. सध्या जर पाहायला गेलं तर समितीने आता पीक विम्याला मंजुरी दिलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. यामध्ये बीड जिल्हा देखील पहिल्या क्रमांकावरती आहे. यादी तुम्हाला वाचून दाखवत आहे. दुसऱ्या क्रमांकावरती केज तालुक्यात 65,000 शेतकरी आहेत. तसेच गेवराई तालुक्यामध्ये या ठिकाणी 1 लाखाहूनपेक्षा अधिक शेतकरी आहेत. माजलगाव तालुक्यामध्ये 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो 65,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांना आता 10,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 13,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 16,000 रुपये अशाप्रमाणे ही मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा देखील मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या जिल्ह्याची, तालुक्याची अपडेट देऊ. सध्या स्थितीला बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळत चालला. खरीप हंगामातील पीक विमा त्वरित देण्याची मागणी.
सध्या जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी पीक विमा मिळालेला आहे, मात्र काही जिल्ह्यामध्ये अजून देखील शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना 2024 तसेच 2025 या वर्षातील खरीप हंगामातील नुकसान होऊन पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून पीक विमा अजून मिळाला नसल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विमा जर मिळाला तर बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. बुलढाणा, नागपूर, हिंगोली जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांची पीक विम्यासाठी प्रतीक्षा आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट आता आपण पाहूयात. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती 10.62 कोटी रुपयांची भरपाई होणार जमा. स्वतः पालकमंत्री नितेश राणेजी यांची माहिती. सध्या जर पाहायला गेलं तर 15 फेब्रुवारीपर्यंत आता मुदत पाहायला मिळणार आहे. रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. बागायतदार शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार असल्याची माहिती मिळत आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी. तिजोरीत स्थिती पाहून आता 2100 रुपयांचा निर्णय. सध्या जर पाहायला गेलं तर तिजोरीची स्थिती पाहून लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांचा निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. 2100 रुपयांच्या प्रतीक्षेत महिला. सर्वात महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पीक विमा, नुकसान भरपाई, PM किसान नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार, कोणत्या जिल्ह्यात मिळणार व किती तारखेला मिळणार याबाबतचे अपडेट पाहिलेले आहे. अशाच अपडेट रोजची रोज पाहण्याकरिता चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, पावसासंदर्भात एक अपडेट आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा ढगाळ वातावरण राज्यात पाहायला मिळण्याचा अंदाज. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.